मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये अनोख्या पद्धतींच्या सायकल आपल्याला आता पाहायला मिळत आहेत। मुंबईतल्या रुपारेल कॉलेजमध्ये बांबूची सायकल, सोलार सायकल अशा अनेक प्रकारच्या सायकली आज आपल्याला पाहायला मिळत आहेत। निमित्त होतं सायकल कट्ट्याचं। पाहुयात कशा प्रकारच्या आहेत या सायकल। बांबूची सायकल ची सुरुवात काही वर्षापूर्वी आम्ही महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या दक्षिणे साईडला एक हाऊस म्हणून जागा घेतली। तर त्या जागेमध्ये बांबू आणि भातशेती या दोन गोष्टी होतात। 10वी 12वी पास झालेले मुलं काय काम करणार। मी म्हटलं अरे आपण गावामध्ये चाललो आहे, ही मुलं शहरात यायचा प्रयत्न करत आहेत। सो कॉल्ड रिव्हर्स मायग्रेशन मी माझ्याकडनं काय करू शकतो, ही आपण काय विचार करून या गोष्टी काही बदल थोडा बहुत करू शकतो का। माझ्या वडिलांनी आमच्या वडिलांनी 2006 मध्ये डबल सीटवाली सायकल बनवली होती। त्यानंतर मग मी बनलो काहीतरी आपण पण करूया त्यांच्या नावाखाली। खर्च तर मी सांगू शकत नाही, कारण मी जुनं सामान इकडून तिकडून गोळा करून स्वतःच वेल्डिंग करून फक्त काय आणतो तो वेल्डिंग रॉड विकत आणतो मी तेवढंच। बाकी मग तरी गेला असेल 2-4-5 हजार काय असेल तो असेल। भारतात आपण आजपर्यंत पाहत आलो की वेगवेगळ्या गोष्टींवर नवनवीन प्रयोग करणारे अनेक आपल्याला दिसत असतात। आज आपण इथे पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल्स आहेत। आपण आलो आहोत सायकल कट्ट्यामध्ये। नेमका काय आहे हा सायकल कट्टा जाणून घेऊयात। सायकल कट्ट्याच्या काही मेंबर्स आपल्यासोबत आहेत। प्लीज प्रशांत सर सांगा मला नेमका काय आहे हा सायकल कट्टा। सायकल कट्टा आम्ही गेली 2 वर्ष करतो आहोत। दर 3 महिन्यातून एकदा सायकल कट्टा भरतो। यामागचा अतिशय साधा उद्देश असा आहे की सर्व सायकल प्रेमींनी एकाच कट्ट्यावर जमावं आणि त्यांच्या सायकल प्रेमाविषयी ते कुठे कुठे सायकलिंग करतात त्याच्याविषयी बोलावं आणि त्यातून सर्वांना माहिती मिळावी। पण असा आत्तापर्यंत एकही प्लॅटफॉर्म असं एकही व्यासपीठ नव्हतं जिथे ते येतील आणि त्यांचे अनुभव शेअर करतील, त्यातून इतरांनाही सायकलिंगबद्दल माहिती मिळेल किंवा त्यांच्या अनुभवांबद्दल ऐकायला मिळेल। मार्च 2015मध्ये सायकल कट्टा सुरू झाला, तेव्हा पहिला सायकल कट्टा झाला। दर 3 महिन्यातून सायकल कट्टा होतो आहे आणि मी जसं म्हणालो तसं वेगवेगळे वक्ते आहेत इथे। आपण त्यांना बोलवतो, वेगवेगळ्या लोकांना आपण इथे बोलवतो ज्यांनी सायकलिंग वेगवेगळ्या प्रकारचं सायकलिंग केलेलं आहे। तर या निमित्ताने जर सायकलसाठी काही उपाययोजना जर करायच्या असतील, म्हणजे पार्किंग असेल किंवा सायकल स्टँड असतील किंवा सायकलसाठी वेगळी लेन कुठे करायची असतील, तर या सगळ्या सुविधांसाठी शहर त्यासाठी तयार आहे का। शहराचे जे शहर चालवणारे आहेत, म्हणजे काही MMRDA सारख्या बॉडी आहेत किंवा सिडको बॉडी आहेत, तर त्यांच्यातर्फे कशा पद्धतीने सायकलिंगला त्याच्यामध्ये सामावून घेतलं जात आहे, तर हे पण जाणून घेण्याचा प्रयत्न असतो। तर त्यासाठी या क्षेत्रात काम करणारे, सायकलिंगसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आपण इथे बोलवतो या कट्ट्यावर आणि त्यांच्याकडून जाणून घेतो की कशा पद्धतीने आपल्याला सायकलिंगसाठी आणखीन चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून देता येतील। कॅमेरामॅन सागर सोबत अंकिता कांबळे, महाराष्ट्र वन।